सन 2024 या वर्षाच्या तुलनेत सन 2025 मध्ये कोल्हापूर पोलीस दलाची कामगिरी सुधारली आहे, तर दुसरीकडे खुनाच्या घटनांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 घट झाली आहे। पण घरफोड्या, लैंगिक अत्याचार, चेन स्नॅचिंग, दरोडे, जबरी चोरी अशा घटना वाढल्या आहेत। विशेषतः मावळत्या वर्षात सायबर क्राईम मध्ये वाढ झाली असून भामट्यांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे, तर पोलीस दलातील 3 कर्मचारी लाच घेताना सापडले, त्यामुळे पोलीस दलाची नाचक्की झाली। मावळत्या वर्षातील कोल्हापूर पोलीस दलाच्या कामगिरीचा हा लेखाजोखा। सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणजेच सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणं हे पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे। 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रकारचे 13,573 गुन्हे पोलिसांकडे नोंद झालेत। त्यापैकी 12,368 गुन्हे उघडकीस आले, म्हणजेच जवळपास 1,205 गुन्ह्यांची उकल झाली नाही। मावळत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात खुनाच्या 51 घटना घडल्या। हे सर्व गुन्हे उघडकीस आले। खुनाच्या प्रयत्नाच्या 64 घटना, तर सदोष मनुष्यवधाच्या 9 घटना घडल्या, तर सरत्या वर्षात गर्दी, मारामारीचे 251 गुन्हे दाखल झाले। गेल्या वर्षी हाच आकडा 295 होता। मावळत्या वर्षात जिल्ह्यात दरोड्याच्या 5 घटना घडल्या असून त्यांचा छडा लागलाय। सन 2024 मध्ये 1,469 चोरीचे गुन्हे दाखल झाले होते, तर यंदा 1,193 चोरीचे गुन्हे नोंदवले गेले। त्यापैकी 415 चोऱ्या उघडकीस आल्या। घरफोडीचे 307 गुन्हे घडले, त्यापैकी केवळ 97 गुन्ह्यांचा तपास करणं पोलीस दलाला शक्य झालंय। म्हणजेच घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात कोल्हापूर पोलीस दल अपयशी ठरलंय। जबरी चोरीच्या 77 घटना, विश्वासघाताच्या 36 घटना घडल्या आणि हे सर्व गुन्हे उघडकीस आले। 6 नवविवाहितांनी आत्महत्या केल्याचे गुन्हे नोंद झाले, तर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात यंदा घट झाली आहे। दुसरीकडे 162 बलात्काराचे आणि 282 विनयभंगाचे गुन्हे नोंदवण्यात आले। मावळत्या वर्षात मटका जुगारावर पोलिसांनी कारवाईचा धडाकाच लावला आणि एकूण 1,524 गुन्हे नोंदवण्यात आले। नोकरी लावण्याचं, कर्ज मिळवून देण्याचा आणि जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक होण्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक घटना घडल्या। त्यातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे, तर डिजिटल अरेस्टसह सायबर क्राईमच्या गुन्ह्यांबाबत मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन झालं, तरीही सायबर भामट्यांनी करोडो रुपयांचा गंडा घातला। त्यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय पाडेकर यांची 7,86,21,000ची, मीना डोंगरे यांची 3,57,00,000ची, सेवानिवृत्त प्राध्यापकाची 69 लाखांची, तर डॉक्टर शितोळे कुटुंबियांची 50 लाखांची फसवणूक झाली आहे। हा आकडा 11,72,21,000च्या घरात जातो। मावळत्या वर्षात मोबाईल चोरीबाबत तपास करण्यात पोलीस दलाला यश आलं। सायबर, जुना राजवाडा आणि करवीर पोलिसांनी 34,15,000 रुपये किमतीचे 910 मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले। मावळत्या वर्षात कोल्हापुरात गांजा आणि गुटखा विक्री मात्र वाढली आहे। दिवसेंदिवस गांजाचं प्रमाण वाढतंय ही चिंतेची बाब आहे। सरत्या वर्षात पोलिसांनी कित्येक किलो गांजा जप्त केला असून कित्येक जणांवर गुन्हे दाखल झालेत। मावळत्या वर्षात पोलिसांनी 3,372 दारूच्या केसेस दाखल केल्या, तर 383 प्राणघातक अपघात झाले। गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत 28 घट झाली आहे। एकूणच गेल्या वर्षीच्या तुलनेत कोल्हापूर पोलीस दलाची कामगिरी सुधारल्याचं हे द्योतक आहे।